नाव सांगा भैया तुमचं. माझं शंकर जयवंत घोडे, राहणार पैठण संतानगर इथून राहतो मी. माझे मनका सरकला, नस दाबलेली माझी आणि पूर्ण नस ब्लॉक येतं माझ्या आणि हा पाय पूर्ण पॅरलाइज होता, वळून गेला पूर्ण पाया. याच्यामध्ये काही ताकद नव्हती राहिली समजा. तर बसताना उठताना मला बाथरूमला बसता येत नव्हतं. उठताना एवढा त्रास व्हायचा की समजा हायो हाड बाहेर यायचं, असं इथून बाहेर व्हायचं, असं खूप त्रास व्हायचा. मी 1 पाऊण तासाने थोडं थोडं कमी कमी होतच जायचं ते. पण त्याचे काय जास्त झालं. आता तर एवढं झालं की मला उठता सुद्धा येत नव्हतं. आता मला बाथरूमला खुर्ची आणि बसायला तरी खुर्चीवर बसता येत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, खुर्चीवर फक्त 5 मिनिटं बसता येतं, नंतर मग हे लॉक व्हायचं. आता तुम्हाला सांगतो मी इथं सुरू झालं तर बघा, मी चलण्यामध्ये मी तुम्हाला सांगतो तेवढा फरक. माझे पाय उचलते आता, त्याचा पाय, माझा पाय एवढा उचलत होता, असं चालायचं नाही, असं चालायचं नाही. पण आता तुम्हाला सांगतो पाय उचलतो, चलण्यामध्ये मला एक फरक पडला. डॉक्टर साहेबांचे आभार मानतो मी, त्यांनी ते बाहेर दवाखाना तयार केला आहे. मी शंकर, मला माझी MRI बघितली डॉक्टर साहेबांनी औरंगाबादमध्ये. तर मला 3 ऑपरेशन सांगितले होते, 2 खुब्याचे आणि मणक्याचे. तर ऑपरेशन म्हणजे लय मोठा हे, कारण काय भविष्यात विचारू शकतो का नाही शकतो त्याची रिस्क घेऊ शकत नाही. मला डॉक्टर साहेब त्यांनी सांगितलं म्हणजे याची गॅरंटी नाही म्हणे, कधी कधी फेल होऊ शकतं म्हणे. तर मग इथं आलो आम्ही. इथं आमचे सासरे संजय कारके म्हणून ते इथं नीट झालेले होते, त्यांना पॅरलाइज झाला होता. तेव्हा त्यांची हाल बघितले, मी त्यांना बसता सुद्धा नव्हतं, चालता सुद्धा नव्हतं. पण ते नीट झाले तर मग मला विश्वास आला. आणि मी स्वतःला ते बघितलं मी, तर सरांना भेट दिली. सर म्हणजे होऊन जाते म्हणे, कारण एवढं मोठं ऑपरेशन म्हणजे मला घेते माणूस. मी इंजेक्शन सुद्धा घेत नव्हतं मी पहिले, तर आता ऑपरेशन म्हणल्यावर मी काय करणार. बरं, आपल्या जनसेवा हॉस्पिटलची ट्रीटमेंट कशी वाटली? मला खूप आवडली. मला त्याच्यापासून मला तुम्हाला सांगतो, मला बसायला मोकळं यायला लागला होता, चालायला बी यायला लागला होता, मला खूप आराम पडला. मला पहिल्या स्टेपमध्ये एवढा आराम पडला, अजून दुसरी घ्यायची मला. आम्हाला थोडंसं चालून दाखव मग.